नमस्कार. आज आपण आप्पे पात्रामध्ये मका टाकून एकदम अप्रतिम अशी रेसिपी बघणार आहोत. चला तर ती कुठली आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी 1 वाटी एवढं स्वीट कॉर्न घेतलं आहे. नंतर ते मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी घालायचं नाही. नंतर एका बाउलमध्ये ही पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे. नंतर अख्खे मक्याचे दाणे जे असतात ते सुद्धा थोडे याच्यामध्ये टाकायचे आहेत. नंतर इथे बारीक कट केलेला कांदा घेतले आहे, तो टाकला आहे. बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली आहे, कोथिंबीर घातलेली आहे. नंतर 1 चमचा ओवा क्रश करून घेतला आहे. 1 चमचा जिरे, हळद, धना पावडर घातली आहे. नंतर थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ याच्यात घालायचं आहे. नंतर इथे बाइंडिंगसाठी आपल्याला 2 चमचे एवढं बेसन पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ. सर्व छान आपल्याला आता व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मक्याच्या दाण्याला जे पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी याच्यात घालायची गरज नाही. फक्त अर्धी वाटी इथे पाणी घालून हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर सकाळच्या घाईत झटपट होणारा हा नाश्ता आहे. लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा हा तुम्ही देऊ शकता. तर बघू शकता इथे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आप्पे पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यात तेल सोडायचं आहे. तुम्हाला स्वीट कॉर्नची भजी आवडत असतील आणि जर हेल्दी खायची असतील, जास्त तेलात न तळता खायची असतील तर अशा पद्धतीने तुम्ही हे स्वीट कॉर्न बाईट बनवू शकता. तर थोडं मिश्रण आप्पे पात्रात घालून दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर जास्त तेलात तळण्यापेक्षा या पद्धतीने आप्पे पात्रात तुम्ही हे स्वीट कॉर्नची भजी किंवा स्वीट कॉर्न बाईट्स तुम्ही म्हणू शकता, हे बनवू शकता. तर इकडे मी आप्पे पात्रात हे बॅटर थोडं घातलं आहे. आणखी वरून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि 5 मिनिट याला झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचं आहे. शेवटी गॅस थोडा मोठा ठेवायचा म्हणजे वरून कुरकुरीत होतात. तर जास्त तेलात मक्याची भजी तळण्यापेक्षा या पद्धतीने आप्पे पात्रात तुम्ही नक्की ट्राय करा. सेम भजीची चव असते, तेलात तळतो तशीच लागते, काही त्याच्यात चवीत फरक पडत नाही. आणि लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा असे तुम्ही देऊ शकता. तर इकडे भाजून झाल्यानंतर मी काढून घेत आहे. तर राहिलेले सुद्धा असंच मी बनवून घेत आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर इथे सर्व आपले हे स्वीट कॉर्न बाईट्स तयार झालेले आहेत. किती क्यूट दिसत आहे पाहू शकता. टोमॅटो केचपसोबत किंवा दह्यासोबत एकदम टेस्टी लागतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.